वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन याचे काही न्यूमेरिकल सॉल्व केले होते. बघा तेच न्यूमेरिकल आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. म्हणजे आतापर्यंत जेवढे न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत ऑलमोस्ट सगळे न्यूमेरिकल आपण इथे कव्हर केलेले आहेत. आणि हे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला तिथे ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युला झाले पाहिजेत. ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युला तुम्हाला येत असतील तर तुम्ही हे न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता क्वेश्चन नंबर 14ला सॉल्व करू. बघा क्वेश्चन नंबर 14 विंटर 19च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे, मेकॅनिकलसाठी सुद्धा आणि कम्प्युटरसाठी सुद्धा. तर क्वेश्चन 19चं सोल्युशन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 प्लस cos 2x. बघा dxला इथे लिहितो, dxला इथे लिहितो आणि 1ला इथे लिहितो. 1 इंटू dx काय होतं, सेमच मिनिंग होतं आहे. 1 इंटू dx काय होतं, dx. इथे लिहिलं काय किंवा इथे लिहिलं काय मिनिंग सेम होतं आहे. आता बघा इंटिग्रेशन हा 1 अपॉन 1 प्लस कॉस 2x. आपल्याकडे हा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे, तर आपल्याला याची ॲडजस्टमेंट करावी लागेल. याची ॲडजस्टमेंट करून घेऊ. बघा इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस कॉस 2x. बघा 1 प्लस कॉस 2xचा फॉर्म्युला आहे, इथं वाटायला लिहितो 1 प्लस कॉस 2x. बघा 1 प्लस कॉस 2x, 1 प्लस कॉस 2xचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर x आणि 1 मायनस कॉस 2xचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर x. 2 साइन स्क्वेअर x. बघा 1 प्लस कॉस 2x, 1 प्लस कॉस 2xचा फॉर्म्युला काय आहे 2 कॉस स्क्वेअर x. 2 कॉस स्क्वेअर x बाजूला इथे dx. बघा हा 1 कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला ठेवतो 1/2. बघा इथे 1 आहे, इथे डिवाइडला 2 आहे, त्याला बाजूला ठेवतो. बघा 1/2 बाजूला ठेवलं, कॉन्स्टंट आहे. इथे राहील काय 1 कॉस स्क्वेअर x dx. बघा 1ने इथे मल्टिप्लाय केलं 1च राहतं आहे, 2ने इथे मल्टिप्लाय केलं 2 कॉस स्क्वेअर x. बघा सेम 1/2ला इथे बाहेर घेतलं. बघा 1/2 तुमचं इथं आहे तसंच. आता बघा 1 अपॉन कॉस काय, बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स असा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे. पण 1 अपॉन कॉस ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. 1 अपॉन कॉस काय होतं आहे सेक एक्स. बघा इथे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे, मग इथे काय होईल सेक स्क्वेअर एक्स dx. 1 अपॉन कॉस काय आहे सेक एक्स, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय येईल मग सेक स्क्वेअर एक्स dx. हा 1/2 तुमचा इथे आहे तसाच. बघा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काय आहे टॅन एक्स आणि इथे प्लस सी. हा झाला तुमचं सोल्युशन क्वेश्चन नंबर 19चं. 1/2 टॅन एक्स प्लस सी. देन क्वेश्चन नंबर 20 सॉल्व करू. सॉरी ॲक्च्युली इथे 14 आहे, 14 आहे. क्वेश्चन नंबर 14 15 सॉल्व करू. बघा सिव्हिलच्या समर 18च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. बघा सिव्हिलच्या समर 18च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे आणि तेच फॉर्म्युला आपल्याला रिपीट इथे यूज करायचे आहेत. बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x डिवाइड बाय 1 प्लस कॉस 2x आणि ब्रॅकेटच्या बाहेर इथे काय आहे dx आहे. ब्रॅकेटच्या इथे काय dx आहे. बघा आता डायरेक्टली 1 मायनस कॉस 2x डिवाइड बाय 1 प्लस कॉस 2x असा कुठला फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे इंटिग्रेशनचा स्टँडर्ड. तर इथे ॲडजस्टमेंट करावी लागेल, तर ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करू. बघा इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x. बघा 1 मायनस कॉस 2x फॉर्म्युला काय आहे 2 साइन स्क्वेअर x डिवाइड बाय. बघा 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला काय आहे 2 कॉस स्क्वेअर x इथे बाजूला dx. बघा आता 2 गेट कॅन्सल, हा 2 गेट कॅन्सल. बघा इंटिग्रेशन, बघा इंटिग्रेशन साइन अपॉन कॉस का होतं आहे. बघा साइन अपॉन कॉस का होतं टॅन. मग साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय होईल टॅन स्क्वेअर एक्स इथे dx. बघा साइन अपॉन कॉस काय टॅन, पण इथे स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय होईल टॅन स्क्वेअर एक्स dx. आता बघा इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स डायरेक्टली फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे, पण फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. बघा 1 प्लस इथे लिहितो वाटल्यास 1 प्लस
1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. बघा टॅन स्क्वेअर एक्स पाहिजे म्हणजे काय होईल बघा, A1ला इकडे शिफ्ट केलं तर काय होईल बघा, टॅन स्क्वेअर एक्स तुमचा इथे आहे तसंच, 1ला इकडे शिफ्ट केलं पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह, सेक स्क्वेअर एक्स -1. म्हणजे टॅन स्क्वेअर एक्सच्या बदली सेक स्क्वेअर एक्स -1 लिहू शकतो. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स -1 dx. ब्रॅकेट ओपन करू, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx, देन मध्ये मायनस साईन, इंटिग्रेशन ऑफ 1 dx. बघा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काय आहे, टॅन एक्स मध्ये मायनस साईन, इंटिग्रेशन ऑफ 1 काय एक्स नंतर प्लस सी. हा झाला तुमचा आन्सर. आय इज इक्वल टू टॅन एक्स -x प्लस सी. बघा न्यूमेरिकल एकदम सिम्पल आहे. सिम्पली तुम्हाला फॉर्म्युले माहिती असले पाहिजेत. मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगलचे तुम्हाला फॉर्म्युले माहिती असतील आणि तुम्हाला बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीचे फॉर्म्युले माहिती असतील तर इझिली तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. बघा मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगलचे 6 + 6 एक 12 फॉर्म्युलाज आहेत. बघा या शीटमध्ये ऑलरेडी ही शीट मी पोस्ट केलेली आहे. 5 फॉर्म्युला आहेत, 5 + 5 10 आहेत आणि फंडामेंटल आयडेंटिटी 3 आहेत. असे तुमचे एक 10 ते 15 फॉर्म्युले तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. बघा हे तुम्ही नोट डाऊन करा, देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. बघा क्वेश्चन नंबर 16 सॉल्व करायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 16ला सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 16चं सोल्युशन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 - cos x डिवाइड बाय 1 + cos x इंटू dx. आता बघा इथे आपल्याला अगेन ॲडजस्टमेंट करावी लागेल. बघा इथे मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर 1 - cos x, बघा 1 - cos xचा फॉर्म्युला अवेलेबल आहे. 1 - cos x इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर x/2 आणि 1 + cos x, बघा हाच सेम फॉर्म्युला आहे, फक्त 2 cos स्क्वेअर x/2. हा 1 + cos 2x आहे, 1 - cos 2x आहे. तसा 1 + cos x प्लस 1 + cos x आणि 1 - cos x दोन फॉर्म्युले आहेत. आता बघा 1 - cos xच्या बदली 1 - cos xच्या बदली काय लिहू शकतो, बघा 2 sin स्क्वेअर x/2 डिवाइड बाय 1 + cos xच्या बदली काय लिहू शकतो, 2 cos स्क्वेअर x/2 इथे काय dx. बघा इंटिग्रेशन, आता इथे 2 गेट कॅन्सल. बघा 2 गेट कॅन्सल झाला. साईन अपॉन कॉस काय असतं, टॅन. साईन अपॉन कॉस काय असतं, टॅन. मग इथे साईन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर आहे, मग काय होईल टॅन स्क्वेअर. बघा साईन एक्स अपॉन कॉस एक्स काय आहे, टॅन एक्स. पण इथे काय साईन स्क्वेअर x/2 कॉस स्क्वेअर x/2. मग इथे काय होईल टॅन स्क्वेअर x/2, फक्त काय x/2 आणि इकडे dx. ओके dx. आता बघा आता अगेन तुमचं टॅन स्क्वेअर x/2 डायरेक्टली फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर x/2 तुमची फंडामेंटल आयडेंटिटी अवेलेबल आहे. इथे काय करू बघा, सिम्पली इथे ॲडजस्टमेंट करा. टॅन स्क्वेअर x/2 इथे x/2 घ्या, अगेन इथे x/2 घ्या, स्क्वेअर x/2 1. बघा टॅन स्क्वेअर x/2च्या बदली टॅन स्क्वेअर x/2 इज इक्वल टू सेक स्क्वेअर x/2 -1 असं आपण लिहू शकतो. बघा टॅन स्क्वेअर x/2 इज इक्वल टू सेक स्क्वेअर x/2 मायनस, फक्त एक्सच्या ऐवजी काय लिहिलं x/2 म्हणजे टॅन स्क्वेअर x/2च्या बदली आपण असं लिहू शकतो सेक स्क्वेअर x/2 -1 dx. आता इंटिग्रेशन ऑफ सेपरेट करू, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर x/2 dx मायनस साईन इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता बघा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स. आता बघा आता तुम्हाला आता इथे कंपोजिट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. वाटत दाखवतो. इंटिग्रेशन ऑफ, बघा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx तुमचा फॉर्म्युला काय आहे, टॅन एक्स प्लस सी. पण इथे काय आहे बघा सेक स्क्वेअर x/2 आहे, म्हणजे x/2 म्हणजे आपण काय बोलणार त्याला कंपोजिट इंटिग्रेशन. नुसता एक्स असता तर स्टँडर्ड फॉर्म्युला होता, पण x/2 आला म्हणजे काय झालं कंपोजिट इंटिग्रेशन झालं. बघा इंटिग्रेशन ऑफ
सेक्स स्क्वेअर फंक्शन ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू एक्सच्या ऐवजी काय फंक्शन ऑफ एक्स, एक्सच्या ऐवजी काय होईल इथे फंक्शन ऑफ एक्स, टॅन फंक्शन ऑफ एक्स आणि डिवाइडला काय येईल डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स प्लस सी. बघा इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर फंक्शन ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू टॅन फंक्शन ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे डिवाइडला काय आहे डेरिव्हेटिव्ह येत आहे. ऑलरेडी कंपोजिट इंटिग्रेशनचे नंबर ऑफ न्यूमेरिकल सॉल्व केलेले आहेत. बघा ते न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व केले नसेल, तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळे न्यूमेरिकल फॉलो करा, व्हिडिओची सिरीज फॉलो करा, तर तुम्हाला समजतील न्यूमेरिकल कशाप्रकारे आपण सॉल्व करतोय. बघा इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स बाय टू काय येईल, बघा सेक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर फंक्शन ऑफ एक्स, मग काय येईल टॅन फंक्शन ऑफ एक्स, टॅन एक्स बाय टू डिवाइडला डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय टू, देन मायनस साईन. बघा इंटिग्रेशन ऑफ वन काय असतो एक्स प्लस सी, एक्स प्लस सी, देन आय इज इक्वल टू बघा टॅन एक्स बाय टू डिवाइडला, बघा इथे काय आहे बघा हा 1/2 कॉन्स्टंटला बाजूला ठेवलं, समजा इथे 1/2ला बाजूला ठेवलं, इथे राहतं काय बघा हा 1, इथे 1 काय नाही म्हणजे 1 असणार, 1/2ला बाजूला ठेवलं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते 1, बरोबर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते 1, म्हणजे बघा एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते 1, 1 × 1/2 काय येईल 1/2 जिथे राहील, देन मायनस एक्स प्लस सी. वाटल्यास असं करू शकतो, या 1/2ला वरती नेऊ शकतो, तर काय होईल 2/1 डिवाइडला 1 आपण लिहित नाही, 2 टॅन एक्स बाय टू मायनस एक्स प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. 2 टॅन एक्स बाय टू मायनस एक्स प्लस सी. क्वेश्चन नंबर 16चा आन्सर. क्वेश्चन नंबर 17. बघा 17मध्ये काय विचारलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 प्लस कॉस 2x डिवाइड बाय 1 मायनस कॉस 2x dx, आणि हे सगळं अंडर रूटमध्ये, वेगळ्या कलरने शो करतो इथे, सगळं कसं आहे अंडर रूटमध्ये आहे. सेम न्यूमरिकल आहे, फक्त प्लस मायनस मागे पुढे केलेलं आहे. इथे मायनसवरती होतं, प्लस डिवाइडला होतं, इथे प्लस न्यूमरेटरमध्ये मायनस डिनॉमिनेटरमध्ये, आणि सगळं अंडर रूटमध्ये आहे. बघा हा न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. बघा सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे, पण त्या अगोदर बघा त्या अगोदर आपण ॲडजस्टमेंट करून घेऊ. त्या ॲडजस्टमेंट काय बघा, ती ॲडजस्टमेंट इथे लिहितो वाटल्याने बाजूला, 1 प्लस कॉस 2x, 1 प्लस कॉस 2x डिवाइड बाय 1 मायनस कॉस 2x, अंडर रूटमध्ये येऊन सेपरेट लिहितो. बघा अंडर रूटचा विचार नंतर करतो मी, सर्वात पहिले काय 1 प्लस कॉस 2x डिवाइड बाय 1 मायनस कॉस 2x. आता बघा 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला काय आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स. वाटलं तुम्ही इथे शो करू शकता, दाखवू शकता इथे 2 कॉस स्क्वेअर एक्स, आणि 1 मायनस कॉस 2x काय आहे 2 साइन स्क्वेअर एक्स. बघा 2 गेट कॅन्सल, बघा हा 2 गेट कॅन्सल. बघा कॉस अपॉन साईन काय होते, बघा कॉस अपॉन साईन काय होते कॉट स्क्वेअर एक्स. कॉस अपॉन साईन काय होते कॉट स्क्वेअर एक्स. म्हणजे असं इथे लिहू शकतो बघा, इंटिग्रेशन अंडर रूटमध्ये 1 प्लस कॉस 2x 1 मायनस कॉस 2x, म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे कॉट स्क्वेअर एक्स dx. आता बघा इथे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, बघा हा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. वाटल्यास हे तुम्ही इथे शो करू शकता, पण अंडर रूट नंतर यूज करा, अगोदर सेपरेट शो करा नंतर अंडर रूट यूज करा. बघा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स dx. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्सचा फॉर्म्युला काय आहे लॉग मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर, लॉग मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. हे झालं फायनल आन्सर. बघा अशा प्रकारचे न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतात. यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी शिकवायला समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.